शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी ज्ञान मराठी आपल्या शेतीविषयक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, कपाशी पिकाला पहिला महत्त्वाचा डोस कोणता टाकावा या विषयावरती आज आपला हा व्हिडिओ असणार आहे। या व्हिडिओ मार्फत मित्रांनो आपण कपाशी पिकासाठी 3 महत्त्वाचे डोस बघूया। 3 डोस कसे तर पहिल्या विद्यापीठ शिफारसीनुसार आपण कापसाला कशा पद्धतीने खत व्यवस्थापन करू शकतो त्याबद्दल माहिती घेऊ। दुसरं जे आहे प्रगतशील शेतकरी जे कपाशीमध्ये चांगलं उत्पादन घेतात ते कोणतं खत व्यवस्थापन करतात, हे थोडंसं खर्चिक खत व्यवस्थापन असतं, पण ते खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात ते खत व्यवस्थापन आपण बघू। आणि तिसरं जे खत व्यवस्थापन असणार आहे अगदी कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट देणारा खत व्यवस्थापन असणार आहे। त्या देखील खत व्यवस्थापनाची व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण संपूर्ण माहिती घेऊयात। मित्रांनो, यावर्षी खत व्यवस्थापन जे आपल्याला करायचंय ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचंय, कारण की सध्याच्या असणारे रासायनिक खतांचे वाढते भाव किंवा जास्त किंमत देऊन देखील खतांची असणारी उपलब्धता ही सर्व गोष्ट पाहता त्यानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचंय। यावर्षी जर पाहिलं तर उत्पादन खर्च दर दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि जे उत्पादन आहे ते दिवसेंदिवस घटत चाललंय, त्यामुळे उत्पादन खर्च देखील आपल्याला या ठिकाणी कुठेतरी नियंत्रणात आणणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूयात। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला इथं फॉलो करून घ्या। जसं तुम्ही इंस्टाग्रामवरती सपोर्ट दाखवला इतक्या लवकर आपले 1,30,000 शेतकरी पूर्ण झाले। आज आपण लॉंग व्हिडिओचा आपला पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे शेअर नक्की करा। तर मित्रांनो, कपाशी पिकाला खत व्यवस्थापन करताना पहिलं खत व्यवस्थापन आपण बघूयात की विद्यापीठाच्या शिफारसीनुसार विद्यापीठाची जी शिफारस आहे त्यानुसार आपण हे खत व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करू। 125 65 65 म्हणजे काय तर 125 किलो आपल्याला नत्र द्यायचंय, 65 किलो आपल्याला स्फुरद द्यायचं आणि 65 किलो आपल्याला पालाश द्यायचंय। आता हे कसं द्यायचं तर 3 विभागण्या करून द्यायची शिफारस आहे आणि हे सर्व प्रमाण हेक्टरी आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सर्व एकरीमध्ये तुम्ही एक सोप्या पद्धतीने खतांच्या मार्फत कसं देऊ शकता हे देखील सांगितलं आहे। पण विद्यापीठाची शिफारस ही हेक्टरी प्रमाणे जास्त करून असते, त्यामुळे हे खत व्यवस्थापन देखील हेक्टरी शिफारस केली आहे। यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विद्यापीठाने हे 125 65 65 हे 3 खताची मात्रा आपल्याला 3 भागांमध्ये विभाजून द्यायची सांगितली आहे। त्यामध्ये पहिलं 20% खत पेरणी करतेवेळी, 40% खत 30 दिवसांनी आणि राहिलेलं 40% खत हे 60 दिवसांनी द्यायची, अशी 3 टप्प्यामध्ये हे खत आपल्याला द्यायचं सांगितलं आहे। आता ही खतांची मात्रा आपण कशी द्यायची तर युरिया, SSP आणि MOP या 3 खतांमार्फत आपण हे देऊ शकतो, कारण की युरियामध्ये 100 किलो युरियामध्ये 47 किलो नत्र असतं, 100 किलो SSP मध्ये 16 किलो स्फुरद असतं आणि 100 किलो MOP मध्ये जवळपास 60 किलो पालाश असतं। म्हणजे या पद्धतीत जर कन्वर्जन केलं तर मी सोप्यामध्ये एक चार्ट बनवला आहे। हेक्टरी मी अगोदर संपूर्ण गणित केलं, त्यानंतर मी हे संपूर्ण एकरमध्ये कन्वर्ट केलं आणि त्यानुसार तुमच्या स्क्रीनवरती जो चार्ट दिसत असेल त्यामध्ये मी त्यांच्या 3 विभाजना पण केल्या आहे आणि एकरी तुम्हाला किती युरियाची मात्रा येईल, किती SSP ची मात्रा येईल, किती MOP ची मात्रा येईल हे मी तुम्हाला दाखवलं आहे। तर तुम्ही पाहू शकता पेरणी करतेवेळी आपल्याला युरिया 22 किलो लागणार, SSP 33 किलो आणि MOP 9 किलो। म्हणजे या पद्धतीत तुम्ही या 3 बॅग आणून त्यानुसार त्याच्यातून 22 किलो 33 किलो आणि 9 किलो घेऊन पेरणी करतेवेळी किंवा सरी पाडताना किंवा कपाशी लागवड करण्या अगोदर किंवा त्याच्यासोबतच आपण हे खत टाकू शकतो। यानंतरचे ते दुसरं खत व्यवस्थापन आपल्याला 30 दिवसांनी करायचं आहे। त्यामध्ये आपण 44 किलो युरिया, 66 किलो SSP आणि 17.5 किंवा 18 किलो MOP आपण घेऊ शकतो आणि हेच खत व्यवस्थापन आपल्याला 60 दिवसांनी रिपीट करायचं आहे। अशा पद्धतीने विद्यापीठाची शिफारस आहे। जे शेतकरी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार खत व्यवस्थापन करू इच्छिता त्यांनी या पद्धतीमध्ये खत व्यवस्थापन नक्की करू शकता। याबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये मला नक्की विचारा। यानंतर मित्रांनो, जे आपले प्रगतशील शेतकरी जे आपले म्हणजे चांगलं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेणारे, जे कपाशीतून चांगलं उत्पादन घेतात, चांगलं खत व्यवस्थापन, चांगले फवारणीचं नियोजन जे शेतकऱ्यांचं असतं ते शेतकरी शक्यतो याच खत व्यवस्थापनाचा वापर करत असतात आणि यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओज तुम्ही याच खत व्यवस्थापनावरती पाहिले देखील असतील। यामध्ये तुम्ही यापैकी कोणत्याही एका रासायनिक खताच्या बॅगचा वापर करू शकता, ज्यामध्ये 10-26, 24-24-08, 20-20-0-13 किंवा 18-18-10 किंवा 14-35-14, 12-32-16, 15-15-15 यापैकी कोणतेही एक रासायनिक खताची तुम्ही एकरी 75 ते 100 किलो तुम्ही खत घेऊ शकता आणि यासोबत तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट एकरी 10 किलो घेऊ शकता। असं खत व्यवस्थापन भरपूर शेतकऱ्यांचं असतं, पण सध्या जर खतांच्या किमती पाहिल्या तर जवळपास 2200 ते 2,500 रुपयांपर्यंत खतांच्या एक बॅगची किंमत गेली आहे। म्हणजे जर 2 बॅग जर आपण एकरी वापरतो, 1.5 जरी वापरत असलो तरी 2 बॅगींचे जवळपास 5,000 रुपये, 4,500 ते 5,000 रुपये मित्रांनो होतात। आता हे खत व्यवस्थापन कुठेतरी शेतकऱ्यांना 100% परवडणार नाही, कारण की तसं उत्पादन नाही, उत्पादन करून सुद्धा मालाला चांगला भाव नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तिसरा तुम्हाला एक पर्याय सांगतोय, तो अतिशय जबरदस्त आहे आणि गेल्या 3 वर्षापासून मी आणि माझे वडील कपाशी पिकाचं उत्पादन घेत असताना हेच खत व्यवस्थापन वापरतो।
हे खत व्यवस्थापन केल्यानंतर मित्रांनो, जी कपाशीमध्ये जी वेगळीच एक शायनिंग असते, कपाशीची जी हिरवेगारपणा, जो मुळापासून ते खोडापर्यंत, पानापर्यंत, पाते धारणापर्यंत जे एक कपाशी एक वेगळीच तुम्हाला दिसणार. हे खत व्यवस्थापनाची पॉवर अशी आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये काय जास्त रॉकेट सायन्स नाही, तरी आपल्याच जमिनीवरती आपल्याच घरी उपलब्ध आहे, ते म्हणजे मित्रांनो शेणखत. तुम्ही कंपोस्ट खत घ्या, तुम्ही घरचं शेणखत वापरा, कंपोस्ट झालेलं चांगलं. ते खतं पण मिळतात, कंपोस्ट खत, जैविक खत, जीवाणू खत यांचा देखील वापर करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे की कोणतीही एक रासायनिक बॅग, जी मी तुम्हाला व्हिडिओच्या मागं सांगितली त्यापैकी कोणतीही एक रासायनिक बॅग घ्या, त्यासोबत या जैविक खताची किंवा कंपोस्ट खताचा आपल्याला वापर करायचा आहे. सपोज तुमच्या बजेटनुसार तुम्ही 2, 3, 4 बॅगपर्यंत वापरू शकता एकरी आरामात. पण रासायनिक खताची बॅग तुम्ही एकच घ्या. यांची जर रेट जर पाहिला तर रासायनिक खतांपेक्षा खूप कमी किंमत आहे यांची. म्हणजे रासायनिक खत जर बघितले तर 2,500 रुपयांपर्यंत जवळपास मिळतात. तर यांची जर किंमत पाहिली तर 1,000 रुपयांच्या आतच ही सर्व खतं असतात, किंवा कंपनी टू कंपनी हे रेट व्हॅरी होऊ शकतात. पण सर्वात बेस्ट म्हणजे जर तुमच्या घरी शेणखत असेल तर त्यालाच कंपोस्ट खत बनवून त्याचाच खतांचा वापर करा. 50% रासायनिक, 50% जैविक खतांचा वापर केला तर हे खतं सोडून तुम्ही दुसरी खतं वापरणार नाही, माझी गॅरंटी आहे. कारण की मित्रांनो, याचे रिझल्टच इतके जबरदस्त मिळतात की प्रत्येक शेतकरी एकदा जर तुम्ही टाकलं ना तर त्यानंतर तुम्ही हेच खत प्रत्येक पिकासाठी वापरणार आणि प्रत्येक पिकाला वापरलंच पाहिजे. कारण की मित्रांनो, आता चांगले चांगले खतं टाकून सुद्धा आपल्या जमिनी त्या पद्धतीने रिस्पॉन्स करत नाही आहेत. त्याचं कारण एकमेव हे की आपली जमीन आता नापिकतेकडे चाललेली आहे. आपला जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा मायनसमध्ये आहे. पण मित्रांनो, हा एक उत्तम पर्याय आहे. हळूहळू जैविक खतांचा वापर करा, 50, 60, 70% जैविक खतांचा वापर करा. रासायनिक खतं कमी कमी करत चला. आणि या पद्धतीमध्ये खत व्यवस्थापन मी तुम्हाला 3 खतांची व्यवस्थापन सांगितलीत. यापैकी तुम्हाला जे सोयीस्कर होईल, तुमच्या बजेटमध्ये जे बसेल ते खत व्यवस्थापन तुम्ही करू शकता. अतिशय थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण अजूनही भरपूर माहिती सांगायची राहिली. यामध्ये मित्रांनो, सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे पण लक्ष देत चला, ज्यामध्ये बोरॉन झालं, झिंक झालं, फेरस झालं, सल्फर झालं आणि मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला या डोसमध्ये पण वापरायचं आहे 100%. जैविक प्लस रासायनिकमध्ये 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट कंपल्सरी घ्यायचंच. कारण की जे लाल्या रोग येतो तर तो लाल्या रोग कपाशीमध्ये येऊ नये यासाठी मॅग्नेशियमची उपलब्धता जमिनीमध्ये असली पाहिजे, पिकामध्ये असली पाहिजे. पण यासोबत पाती अवस्था, फुलावस्थेच्या वेळीस बोरॉन, फेरस आणि झिंक या अन्नद्रव्यांची पण उपलब्धता असली पाहिजे, जे तुम्ही खत व्यवस्थापन किंवा फवारणी व्यवस्थापनातून पूर्ण करू शकता किंवा पाण्यामार्फत पण देऊ शकता. एकंदरीत कपाशीचं असं 2 ते 3 खत नियोजनामध्ये आपण खत व्यवस्थापन करू शकतो. त्यातलंच पहिलं खत व्यवस्थापनाची आपण या व्हिडिओमार्फत माहिती घेतली. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या काही सजेशन असतील तर त्या देखील नक्की कळवा. यावर्षी तुम्ही कोणतं खत टाकणार आहात ते देखील खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो नक्की करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.